तर आता सगळे रेडी झाले गाईज. आम्ही चाललो आता आंघोळीला संगम मध्ये. ही आमची राईड आहे आजसाठी. हे जिजाजी आहेत, यांनी आमची सगळी सोय केलेली आहे रात्री वगैरे. यांच्याकडेच झोपलेलो रात्री. खूप बरं वाटलेलं आहे. आता हेच आम्हाला सगळं फिरवणार आहे. दीदीचे आणि यांचे आम्ही खूप आभारी आहोत. तुम्हाला नंतर दीदीला पण भेटवतो आम्ही. सगळे तर गाईज आम्ही आता पोहोचलो इथे घाटावर. आम्ही बोट बघतोय. हा आमचा गाईड आहे आजसाठी. विशाल मामा आहे. व्हिडिओ कॉल वगैरे चालू आहे. तर गाईज आता आम्हाला बोट भेटलेली आहे. आम्ही निघालोय आंबोलीसाठी. सगळे बसले आहेत. वेदांत हा आमचा छोटासा गाईड आहे. मामा हे बघा मस्त आमच्या तर राईड चालू झाली आहे. जय श्रीराम. हो आतमध्ये एकदम जवळ एकदम बघू शकता तिथे किती गर्दी झाली आहे. बोटला बोट लागली आहे. ही बघा बाजूला जाऊन टच झाली आहे. फुल गर्दी आहे. आम्ही वर पोहोचले आता आंघोळीला. ते थोडी बसून पण हालत झाली आहे. आलोय आता संगम मध्ये. बघू शकता तुम्ही. आम्हाला एवढ्या भारी स्पॉट वर आणलंय ना त्याने. पण पाणी एवढं थंड आहे ना काही. जाम बेकार थंड पाणी आहे. हालत खराब होणार आहे. खूप थंड पाणी आहे. इकडे चालले आहेत विशाल मामा, अमोल मामा. डुबकी मार ना मामा. मस्तपैकी आमची आंघोळ झाली आहे संगम मध्ये. एकदम बरोबर स्पॉट पण एकदम भारी आणलेला आहे. हे आमचे बोटवाले आहेत. एक नंबर स्पॉट वर घेऊन आलेले. परफेक्ट संगमला. मस्त आंघोळ झालेली आहे. आता परत चाललोय आम्ही. बाकी कंटिन्यू तुम्हाला संध्याकाळी दाखवतो दुसरं काय फिरू आम्ही. भावांनो आम्ही आता निघालोय. थोडीशी फाटते. आमची बोट ओव्हरलोड तर झालेली आहे. बघा इथे सगळा गर्दी म्हणजे जास्तीच गर्दी आहे. आमचा बापा बाबा बोट जाम सरकते. जराशी तर फाटलेली आहे. म्हणजे केवढे कष्ट चाललेत बघा. आम्हाला तिथे स्टोअर वरती पोहोचवलं ते बघा. तिथच्या खेचा दिवस त्यांच्याशी जाम म्हणजे जामच. त्याच्या बाहेर आलोय. इथे मेन म्हणजे लेडीज लोकांना खूप त्रास आहे. हो तुम्ही जर लेडीज सोबत येण्याचा विचार करत असाल तर मग तुमची 5 दिवसाची ट्रिप 8 दिवसाची पण होऊ शकते का 10 दिवसाची पण होऊ शकते. म्हणून जरा विचार करून या. इथे आता आम्ही तरी सगळे जेंट्स आहोत म्हणून कसं तरी ॲडजस्टमेंट चालू आहे. पण लेडीज असल्यावरती जाम त्रास आहे. तर जरा बघून या कोणी येत असेल.
दादा पुराण में वर्णित ये श्लोक जिस तरह प्रयाग की विशेषता को दर्शाता है, उसी तरह इस पावन क्षेत्र का गुणगान करने वाली अनेक पौराणिक कथाएं, किंवदंतियां एवं कहानियां इस मूल्यांकन के परिणाम स्वरूप प्रयाग का पलड़ा ही भारी रहा। इस तरह प्रयाग की प्रधानता सिद्ध हुई और तभी से इसे तीर्थों का राजा कहा जाने लगा। आज भी ऐसी मान्यता है कि भगवान ब्रह्मा ने गंगा नदी के पश्चिमी तट पर 10 अश्वमेध यज्ञ संपन्न। काहीच आता मी लाईट शो बघितला, खूप सुंदर होता इथे. म्हणजे ही जी लोकेशन आहे ना एकदम खूप अतिसुंदर आहे. म्हणजे असं एकदम अनरियल फील होत होतं इथे बसून. असं वाटतच नव्हतं की खरं मध्ये इथे बसले. मला असं वाटतं का माझ्या सगळ्या बहिणींनी हे एकदा तरी एक्सपिरियन्स केलं पाहिजे त्यांच्या लाईफमध्ये. माझी खूप इच्छा आहे त्यांना इथे परत आणायला. बघूया आपण जर पुढे असं काय असलं ना, म्हणजे लाईट शो वगैरे दाखवायचं, पण प्रयाग म्हणजे महाकुंभ नसणार तर मग एक ट्रिप केलीच पाहिजे. आता ही लोकेशन म्हणजे मी एक ग्लॅन्स दाखवतो तुम्हाला, बघा तुम्ही किती सुंदर आहे. इथे लाईट शो चालू होता. तुम्हाला व्लॉगमध्ये ऑब्व्हियसली आम्ही दाखवू, पण म्हणजे एकदम चांगला एक्सपिरियन्स होता. मला इतकं चांगलं फील होतंय ना, जेवढं आम्ही स्ट्रगल केला ना सगळं वर्थ इट होतं या गोष्टीसाठी. आता इथे जरा भेलवरती झोड घेतली आहे. जाम वरतीत होतं, जाम वरतीत. म्हणजे एवढं सकाळपासून आम्ही हे केलं. आंघोळ पण एक नंबर झाली. आता भेल खायचा एक बहाणा आहे. सगळ्यांना वाजली थंडी, थंडी खूप वाढली आहे. लेझर शो एकदम वर्थ आहे. साधू येऊ नका, साधू आता राहिले नाहीये. लेझर शो वर्थ आहे. हे जरा भेलवरती झोड घेतली आहे सध्या. आता आम्ही म्हणजे चाललेलो आखाड्यात तिकडे बघायला की तिकडे कसं काय आहे. पण प्रॉब्लेम असा झाला का तिकडे जायलाच खूप वेळ लागत होता. आणि जर आम्ही तिकडे गेलो असतो ना तर मग आम्हाला लेझर शो नसता भेटला. आणि लेझर शो असं झालं असतं का आम्ही तिकडे लेट पोचलो आणि आधीच सगळे बोलले होते का साधू वगैरे नाहीत, मग ते पण मिस झाला असता, लेझर शो पण नसता मिळाला. म्हणून आम्ही तिकडे कॉम्प्रोमाइज केला. जेव्हा की अमोल बाबांची जास्त करून खूप इच्छा होती, माझी पण इच्छा होती ते रील्सवरती वगैरे बघून. पण ठीक आहे, आता लेझर शो एक नंबर होता, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मे बी तुम्ही यूट्यूबवरती अजून त्याचे व्हिडिओ बघा, एकदम सर्रियल एक्सपिरियन्स होता. म्हणजे पूर्ण ट्रिप वर्थ इट झाली आहे याच्यामुळे. आता बघूया रिटर्न जर्नी कशी आहे. आमचा प्लॅन तर असा आहे की आता घरी जाऊन जेवू आम्ही आणि मग निघायचा रात्री. पण बघूया आता कसं होतं, तुम्हाला अपडेट्स तर मिळणारच आहेत. एक शॉर्टकटच्या नादात आम्ही कुठून कुठून निघतोय बघा. फुल पॉवर, फुल पॉवर. कुठून निघतोय बघा. द स्ट्रगल इज रिअल. आई आपली पण बारी आहे. बघा गाईज, आम्ही दोघं लास्टला आहे. डेंजर काम आहे. आमची आली तर येईल व्हिडिओ, तर नाही मी काढतो ना तुझी. गाईज आमचा लंबाट्या चाललाय आता. डेंजर काम आहे गाईज. बॅग दे आधी. फ्रेश वगैरे झालो, नंतर जेवायला बसलोय. आत्ता पण आम्हाला एवढं भारी जेवायला दिलं आहे ना. काजू पनीरची भाजी, रोटी, सॅलड आणि तिथे रायता आहे आणि एवढा डाळ. सगळे बसले जेवायला. तुम्हाला नंतर दाखवतो, भेट घालवतो. तुमची दीदी आहे आणि जिजू आहेत, पण त्यांनी जे आमची सोय केली आहे ना
शाही सोय आहे एकदम. म्हणजे इथे ते आमचा ब्लॉग जे बघतील ना ते शिव्या घालणार आहेत आम्हाला. दुसरं काय नाही. राहायला जागा नाही, त्या लोकांना राहायला जागा नाही. म्हणजे आम्ही 2-3 लोक बघितली, 2-3 लोकांची हालत बघितली. म्हणजे ते कंटिन्यू ट्रॅव्हल करून आले ना, तसेच्या तसे गाडीत झोपलेत ना गेले. जाम हालत खराब होती इथे. पण आमची जी सोय झाली आहे तुम्हाला नंतर भेट करून देतो, बघत राहा. वीडियो बना रहे साफ करने का. आने दो अभी. नाही खुद का पूरा जर्नी. तर आता आम्ही निघालो इथून. हो, त्यांचा तर घ्यायलाच पाहिजे एकदम स्पेशल मेन्शन. आम्ही तुम्हाला मगाचपासून दीदी आणि जीजू सांगत होतो, आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आमची जीजू आहे. जीजू हाय करो, बाय बाय कर रे. सोमला तर तुम्ही खूप बघितलंय, पूर्ण दिवस आमच्या सोबतच होता. हाय दीदी, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला एवढा डिलिशियस जेवण दिला, आमची खूप सोय केली तुम्ही. चलो बाय बाय. बाय, परत भेटू आपण सगळे. तुम्ही या. बाय सोम. भेटू. आमची यांनी खूप हेल्प केली, नाही तर इथे काय हेल्पच नसती. एवढे वांदे आहेत नाही इथे. म्हणजे लिटरली आमचे ब्लॉग बघून फोन येतात, कुठे राहिले काय राहिले. पण खायची पाहिजे काहीच सोय नाही. त्याला बसतो आता, नाही तर शिव्या पडतील. हा, जेवण तर खूप भारी होतं. एवढा भारी भेटलाय, खायचा पण वेगळा एक्सपिरियन्स होता. अरे बसू दे आता तरी जितू काका. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आता प्रयागराज सोडलेलं आहे. आणि ट्रॅफिक बघा, रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. रात्री निघण्याचा मूर्खपणा केलेला आहे.